विधानसभा निवडणूक तोंडावर आलेली आहे। प्रत्येक पक्षानं विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कंबर कसायला सुरुवात केलेली आहे। अशातच जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांनी फिल्डिंग लावायला सुरुवात केलेली आहे, तर जे विद्यमान आमदार आहेत त्यांनी खुर्ची टिकवण्यासाठी त्यांची धडपड सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। तर अनेक आमदार जे आहेत ते 2 ते 3 टर्मचे आमदार आहेत, त्यामुळे त्यांची जी प्रतिष्ठा आहे ती पणाला लागल्याचं पाहायला मिळतंय। असंच एक नाव आहे, ते नाव आहे दीपक केसरकर यांचं। सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून दीपक केसरकर हे 3 टर्मचे आमदार राहिलेले आहेत। त्यांची ही 4थी टर्म असणार आहे आणि त्यामुळेच आपली आमदारकी टिकवून ठेवण्याचं जे आव्हान आहे ते त्यांच्यासमोर असल्याचं पाहायला मिळतंय। सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे ते विद्यमान आमदार आहेत। ज्या वेळेला एकनाथ शिंदे यांनी बंड केलं त्यावेळेला त्यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडत ते एकनाथ शिंदेंसोबत गेले आणि सत्तेमध्ये सहभागी झालेले होते। 2009, 2014, 2019 असे 3 टर्मचे दीपक केसरकर हे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत आणि 2009 मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून आपली निवडणूक जी आहे, आमदारकी जी आहे ती जिंकलेली होती। त्यानंतर त्यांनी 2014ला जी काही रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग लोकसभा निवडणूक आहे तिथे नारायण राणे यांचे सुपुत्र उमेदवार जे आहेत निलेश राणे हे निवडणुकीच्या रिंगणात होते। या वेळेला दीपक केसरकर यांनी त्यांचा विरोध केलेला होता। नारायण राणे या व्यक्तीला विरोध नाही, परंतु राणे प्रवृत्तीला माझा विरोध आहे अशा प्रकारचं वक्तव्य करत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकला होता आणि शिवसेनेमध्ये त्यांनी प्रवेश केला। त्यानंतर 2014ची निवडणूक आली। 2014च्या निवडणुकीमध्ये त्यांना पुन्हा आमदारकीचं तिकीट मिळालं आणि त्यांच्यासमोर कडवं आव्हान होतं ते भाजपाचे राजन तेली यांचं। राजन तेली यांचा त्यांनी पराभव केला आणि 2014ला ते दुसऱ्यांदा विधानसभेवर निवडून गेले। त्यानंतर 2019 मध्ये पुन्हा दीपक केसरकर यांनी निवडणूक लढवली आणि त्यावेळेला राजन तेली हे अपक्ष म्हणून उभे राहिले। त्यावेळेला त्यांचा 13,000 मतांनी पराभव करत दीपक केसरकर हे तिसऱ्यांदा विधानसभेवर निवडून गेले। काँग्रेसचा हा सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ एकेकाळी बालेकिल्ला होता आणि हाच बालेकिल्ला दीपक केसरकर यांनी भेदून काढल्याचं पाहायला मिळालं। 2009, 2014 आणि 2019 म्हणजे 1-2 वेळा नाही तर 3 वेळा त्यांनी आपली जी किमया आहे ती दाखवून दिली। आता त्यांच्या समोर उद्धव ठाकरे गटाचं मोठं आव्हान असणार आहे। तसंच राजन तेली हे जे त्यांचे जुने प्रतिस्पर्धी आहेत त्यांचं देखील आव्हान दीपक केसरकर यांच्या समोर असणारच आहे। परंतु काँग्रेसचा जो काही हा बालेकिल्ला होता त्यानुसार एकेकाळी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर शिवरामराजे भोसले जे आहेत ते 4 टर्म आमदार राहिलेले आहेत। तसंच प्रवीण भोसले हे देखील 2 टर्मचे आमदार राहिलेले आहेत। तसंच जनता दलाचे एक उमेदवार आहेत ते सुद्धा आमदार म्हणून निवडून आलेले होते। त्यानंतर आपण पाहिलं तर शिवसेनेकडून शिवराम जे आहेत शिवराम दळवी हे सुद्धा 2 टर्मचे आमदार राहिलेले आहेत। त्यांनी सुद्धा आमदारकीचं तिकडचं जे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ आहे त्यांचं प्रतिनिधित्व जे आहे ते विधानसभेमध्ये केलेलं होतं। त्यानंतर आता मागचे 3 टर्म दीपक केसरकर हे तिथले आमदार राहिलेले आहेत। त्यामुळे यातले जे कोणी माजी आमदार आहेत ते दीपक केसरकर यांच्यासमोर उभे राहू शकतात आणि त्यांना कडवं आव्हान देऊ शकतात। असं जरी असलं तरी सुद्धा 2024ला जी काही लोकसभा निवडणूक झाली त्या लोकसभा निवडणुकीमध्ये नारायण राणे हे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून उभे होते आणि आपल्यामधले जे मतभेद आहेत म्हणजे नारायण राणे आणि दीपक केसरकर यांच्यातले जे मतभेद आहेत ते विसरून दीपक केसरकर यांनी नारायण राणे यांच्या प्रचार सभेमध्ये सहभाग घेतलेला होता, त्यांना पाठिंबा दिलेला होता, त्यांचा जोरदार प्रचार केलेला होता आणि त्याचा फायदा जो आहे तो दीपक केसरकर आता यांना या विधानसभेमध्ये होण्याची दाट शक्यता आहे। उलटपक्षी असंही म्हटलं जातंय की दीपक केसरकर यांचे भाजपाचे जे रवींद्र चव्हाण आहेत, मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याबरोबर मतभेद अजूनही कायम आहेत, त्यांचे सूर अजून जुळलेले नाही आहेत। परंतु असं जरी असलं तरी सुद्धा दीपक केसरकर यांनी चालाखीने आपले हितसंबंध जे आहेत ते नारायण राणे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत जोपासलेले आहेत, त्यांच्यासोबत त्यांचे सलोख्याचे संबंध आहेत आणि त्यामुळे त्याचा फायदा जो आहे तो दीपक केसरकर यांना या विधानसभा निवडणुकीत होण्याची शक्यता आहे। या सगळ्या गोष्टी जरी पाहिल्या तरी सुद्धा म्हणजे ज्याप्रमाणे मी तुम्हाला सांगते त्यानुसार दीपक केसरकर हे 3 टर्मचे आमदार राहिलेले आहेत। त्यांची ही 4थी टर्म असणार आहे। त्यामुळे त्यांच्या जो मतदारसंघ आहे त्यामध्ये त्यांच्या विरोधात अँटी इन्कम्बन्सी तयार झालेली आहे आणि हा अँटी इन्कम्बन्सीचा फटका जो आहे तो दीपक केसरकर यांना बसण्याची दाट शक्यता आहे। दुसरं बघायला गेलं तर त्यांच्या या मतदारसंघामध्ये बदल भयो
तर आमदार बदलूक होयो अशा प्रकारचं एक बॅनर जे आहे ते लागलेलं होतं. अशा प्रकारची बॅनरबाजी जी आहे ती सध्या सुरू आहे. त्याचाही फटका दीपक केसरकर यांना बसू शकतो. तसंच महाविकास आघाडी दीपक केसरकर यांच्या विरोधात तगडा उमेदवार रणांगणात उतरवू शकते. या सगळ्याचा फटका दीपक केसरकर यांना बसतो का हे पाहावं लागणार आहे की ते पुन्हा एकदा म्हणजे मागचे 3 टर्म त्यांनी जी आपली किमया दाखवून दिलेली आहे तीच जादू यावेळेला पुन्हा चालते का आणि दीपक केसरकर चौथ्यांदा आपला गड राखतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अशाच प्रकारचे राजकीय विश्लेषणात्मक व्हिडिओ पाहण्यासाठी माय महानगरच्या फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.